मित्रांनो, लेखक M.W. दैवरे साहेब विद्वान जरी नसले परंतु एक चिकित्सक आणि अभ्यासू प्रवृत्तीचे आहेत. धर्म, शिक्षण, राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि सरकारच्या विविधांगी धोरणावर ते नेहमीच छोटी छोटी टिप्पणी लिहित असतात आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे ते नियमित काम करत असतात. हे आम्ही स्वतः बघत असतो आणि चर्चेतही त्यांचं ऐकत असतो. अर्थातच त्यांचा छंद व लिखाणाचे अनेक वर्षापासून पिंडच आहे हे नाकारता येणार नाही. या लेखनाच्या पिंडातूनच त्यांनी आतापर्यंत परिस्थितीजन्य समाज व्यवस्थेचा विचार करून बाबासाहेबांच्या विचारांना बळकटी मिळावी म्हणून आतापर्यंत 4 छोटी छोटी पुस्तके लिहिलेली आहेत. 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय शांती दिवस निमित्ताने दिनांक 23/9/2018 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथील सभागृहात आयोजित भंडारा जिल्ह्यातून माझी निवड होऊन पूज्य भदन संजय लामा म्यानमार यांच्या हस्ते अनागारी धम्मपाल आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित शांती पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि हे सुद्धा सत्य आहे. त्यांनी त्रोटक आपला या ठिकाणी परिचय मांडलेला आहे. परिचय मांडायला गेले तर जवळपास 2 तास होऊ शकतात, कारण त्यांच्याबद्दल मी बरंच वाचन केलेलं आहे. असो, या ठिकाणी मी अधिक न बोलता अधिक वेळ न घेता सन्माननीय या पुस्तकाचे लेखक M.W. दैवरे साहेब यांना विनंती करेन की त्यांनी आपलं प्रास्ताविक भाषण या ठिकाणी करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. सन्माननीय दैवरे साहेब. प्रश्न असा आहे की आतापर्यंत पुस्तकांच्या बाबतीत बरीच माहिती दिलेली आहे. मी शक्यतो म्हणजे काय जसं जसा प्रसंग आला तसं ते लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे परिस्थितीप्रमाणे. तर त्याप्रमाणे ते लिहिले, त्याच्याबद्दल त्यांनी सविस्तरशी माहिती दिलेली आहे. आता हे 5वं पुस्तक आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धर्मातील योगदान. आता लोकांना असं वाटेल, आपल्या लोकांना असं वाटेल पण बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु तर बुद्ध होते, मग आता पुन्हा योगदान कुठलं आलं बाबासाहेब आंबेडकरांचं असं येईल. त्याच्यावर सुद्धा मी थोडं संशोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बुद्ध धर्म हा समतावादी धर्म असू नये आणि पूर्ण भारत हा बौद्ध राष्ट्र असूनही नष्ट का झाला अशा प्रकारे अनेकदा आपल्यामध्ये म्हणजे प्रश्न निर्माण होतो किंवा आपल्याला त्याबद्दल वाटते की असं काय नष्ट झाला पाहिजे देशामधून. तर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध ग्रंथाचे वाचन केले आणि त्यामध्ये त्यांना काही म्हणजे या धर्मामध्ये काही उणीवा असल्याच्या जाणीव झाली. तर त्यामध्ये उणीवा दूर करण्याकरता त्यांनी धर्म आणि धम्म यामध्ये फरक केला. धर्म म्हणजे एका व्यक्तीचा धर्म असतो आणि तो काही म्हणजे सार्वजनिक तो करीत नाही, व्यक्तिगत प्रश्न असतो. पण धर्म म्हणजे काय, एकापेक्षा जास्त लोक जेव्हा एकत्र येतात सदाचाराने आणि नैतिकतेने वागतात त्याला काय म्हणतात, धम्म म्हणतात. धम्म हा सार्वजनिक असतो आणि कुटुंब सुद्धा हा धर्मामध्ये येतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूज्य भदंत चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण पंचशील स्वीकारून त्यांनी काय केलं, धर्म स्वीकारला. तर त्यांनी त्रिशरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञासह गृहस्थ उपासकांना 5 लाख गृहस्थ उपासकांना नागपूर मुक्कामी त्यांनी धम्मदीक्षा दिली. त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात किंवा धम्मक्रांती म्हणतात. तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय हे इतिहासकारांनी बाबासाहेबांच्या तोंडून गाळून टाकले, म्हणजे त्याच्या इतिहासकारांनी गाळून टाकले असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणून पण बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा ते म्हणतात हे तर तथागत बुद्धांचेच आहे आणि त्यामुळे हे तथागत बुद्धांचे अशी आठवण करून एक म्हणजे त्यांना सामाजिक रूप दिलेलं आहे आणि एक दुसरी रूढी सुद्धा त्यांनी दूर केलेली आहे. प्रज्ञा करुणा यांचा संयोग म्हणजे धम्म आणि
होतो. तर अशा प्रकारे करुणेला बाबासाहेब आंबेडकरांनी विशेष महत्व दिलेलं आहे. ते म्हणतात करुणेशिवाय समाज जिवंत राहू शकणार नाही, समाज उन्नत होऊ शकणार नाही. ही व्याख्या धर्माच्या व्याख्येपेक्षा भिन्न आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतील. आणि समाधी याच्यामध्ये फरक केलेला आहे. सम्यक समाधी म्हणजे काय? फक्त म्हणजे ध्यान साधना, ध्यान म्हणजे चित्त, साधना म्हणजे एकाग्रता. तर चित्ताची एकाग्रता कुशल कर्मासाठी आणि कुशल चिंतनासाठी एकाग्रता विकसित करते. उपासना करता योग्य आहे असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दिसून येतात. आणि समाज आणि निवड समाधी म्हणजे काय? विपश्यना, आत्मोन्नती करते किंवा विपश्यना. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे भिक्खूंनी करावे, त्यांनी म्हणजे अर्हत पद प्राप्त करावे आणि मात्र समाजसेवा करावी. त्यांनी भिक्खू आणि उपासक यांचे फक्त भिक्षेपुरते संबंध राहू नये असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. प्रदीप गोखले काय म्हणतात की लोकप्रवादीर धर्मचक्र प्रवर्तन सुवर्ण महोत्सव 2006च्या विशेष घटनातील आपल्या लेखात म्हणतात डॉक्टर आंबेडकरांनी हिंदूंना अभिप्रेत असलेला पारंपरिक बौद्ध धर्म दिला नाही किंवा बौद्धांनाही अभिप्रेत असलेला पारंपरिक धर्म दिला नाही, तर त्यांनी धर्म आणि धम्म यामध्ये फरक केला आहे. बुद्धांचे विचार जेव्हापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना पटत नव्हते तेव्हापर्यंत ते बुद्धांचे आहे असं ते म्हणायला तयारच नव्हते. आता बुद्ध काय? बुद्ध आत्मा नाकारत होते, परंतु पुनर्जन्म मानत होते. पण हे बुद्धीला म्हटलं नाही बाबासाहेबांचं, म्हणून त्यांनी बुद्धांनी धर्मग्रंथात प्रश्न केला, मग पुनर्जन्म आहे पण कोणाचा? तर 4 घटकांचा, पृथ्वी, हा, तेज आणि वायू. अशा प्रकारे हे डॉक्टर प्रदीप गोखले म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध धर्मामध्ये परिवर्तन केलेले आहे असं ते सांगतात. आता आपण बुद्धांचा वैयक्तिक जीवन जगण्याचा मार्ग काय आहे हे आपण पाहूया. वेदना आणि दुःखाचे मूळ कारण आहे. त्याकरता सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. सेनापतीची शिक्षा हे एक निमित्त होते, परंतु आणि कपिल वस्तू नगरीत जाऊन त्यांनी परिवर्तन घेतले. परिवर्तन म्हणजे काय? कायमचे गृहत्याग करणे, मुंडन करणे, जीवन धारण करणे आणि भिक्षापात्र धारण करणे. अशा प्रकारे त्याला काय म्हणतात? परिवर्तन होते. अलार्काला ज्यांच्याकडे सांख्य तत्वज्ञान शिकायला निघाले, रस्त्यामध्ये भृग ऋषीचा आश्रम मिळाला. तिथे काही ऋषी, तिथे काही साधू फार मोठी तपश्चर्या करत होते. सिद्धार्थ गौतमाने विचारलं, तुम्ही कशा करता? ते म्हणाले आम्ही ईश्वर प्राप्ती करून स्वर्गात जागा मिळाली यासाठी आम्ही करतो. सिद्धार्थ गौतमाला वाटलं हा तर काही माझा मार्ग नाही, आणि म्हणून नंतर ते पुढे जायला निघाले आणि ते अलार्काला पुढे गेले आणि तिथे ध्यान साधनेच्या म्हणजे चित्ताच्या एकाग्रतेच्या 7 अवस्था शिकले. नंतर बुद्ध प्राप्त एक अवस्था शिकले. त्याच्यानंतर मग देशामध्ये जाऊन पुन्हा म्हणजे श्वास रोखणे आणि मग श्वास सोडणे त्याची एकाग्रता शिकले. आता सिद्धार्थ गौतमाला असं वाटलं की हे तर आपण सर्व झालं, पण तपश्चर्यामध्ये जर आपण मागे राहिलो तर मग अजून म्हणजे शंका कुशल त्याला वाव नाही राहणार नाही, म्हणून ते पुन्हा मग तपश्चर्याच्या मार्गाकडे लागले. आता तपश्चर्या करता गयाच्या राजर्षी नेगारी याच्या आश्रमाची निवड केली. ते आश्रम निरंजना नदीच्या तीरावर एकांतवासा असल्यामुळे त्याची निवड केली आणि लागूनच असलेल्या डोंगेश्वरीच्या अरण्यात 6 वर्षे कठोर तपश्चर्या केली, परंतु कुठला लाभ झाला नाही. उर्वेला येथे परत येऊन सुजाताच्या हातची खीर सेवन करून व थोडी ताकद आल्यानंतर पुन्हा ध्यान साधनेच्या मार्गाकडे निघाले. मानवी प्रेरणा, मनाची आज्ञा देहाला कर्म करण्यास किंवा न करण्यास प्रवृत्त करते, म्हणून चित्त साधना ही सर्वात योग्य आहे असे त्यांना वाटते. आणि गया येथे जाऊन
वृक्षाखाली 4 आठवडे कठोर ध्यान साधना केले. शेवटच्या आठवड्याच्या शेवटच्या रात्री प्रहरी त्यांना संबोधी प्राप्त झाली. ज्ञानाचा वेग झाला, अंधार नष्ट झाला. त्यानंतर त्यांनी बोधिसत्वाच्या 10 अवस्था म्हणजे जसं मुदिता आहे, त्याच्यानंतर विमलता आहे, प्रभाकारी आहे, साधुवती आहे, अचल आहे, धम्ममेधा आहे, अशा प्रकारे 10 अवस्था आणि 10 पारमितासह त्यांनी म्हणजे बोधिसत्वाच्या अवस्था प्राप्त करून घेतल्या. आणि मग नंतर काय झाले, सम्यक समृद्ध झाले. त्यानंतर तथागत बुद्धाला जो धर्म प्राप्त झाला तो कोणाला सांगावा म्हणून ते सांगतात ते ऋषीपत्राच्या पूर्णपणात 5 परिव्राजक आहे असे त्यांना कळले. आता हे 5 परिव्राजक त्यांचे पहिले सोबती होते, व संपूर्ण पद म्हणून 10 पारमिता आणि कालदर्शना काढते वगैरे अशा प्रकारे उपसंपद आहे. भिक्खू वैयक्तिक जीवन जगत असतं म्हणून त्याला काय म्हणतात, धर्मचक्र प्रवर्तन म्हणतात. त्यानंतर त्यांनी श्रीमंत यशाची धर्मदीक्षा, त्यानंतर म्हणजे काश्यप आहे, सारिपुत्र आहे, भोकलेन आहे, बिंबिसार आहे, रामलिंगन आहे, राजा प्रसंगित आहे वगैरे वगैरे. आणि जवळपास 60 भिक्खू बरोबर त्यांनी सुरू झालं. परंतु त्यांनी काय म्हणते, तुम्ही खेडोपाडी जा आणि त्यांना सुखी जीवनाचा मार्ग सांगा. तर काही उपासक म्हणून तुम्ही गृहस्थ उपासक किंवा आम्ही परिवर्तन घेणार नाही, आम्ही धर्माची दीक्षा गृहस्थासाठी स्वतंत्र नाही, अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे त्याच्यामुळे काय व्हायचं की अनेक लोक उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात संस्कार द्यायला पाहिजे होते अशी कदाचित अपेक्षा असावी. सामाजिक कल्याण असेल तर आपण काहीच करू शकत नाही. काही लोक अशी टीका करीत होते की तथागत बुद्धाने उपासकांना बलिदानाच्या बाहेर ठेवले, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आता उपासकांना बलिदानाच्या आतमध्ये घेतले आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आता धर्माचे रक्षण करण्याकरता उपासकाची गरज आहे, तर तुम्ही पोटाचे पाईप भरू नका. बाहेर लोकांनी निंदाजनक स्थिती देणा अशी होऊ नये. आपण उत्तर रीतीने दंभ पाडण्याचा निर्धार केला पाहिजे. आपल्याला हे सांगले तर 3 काही प्रकरणे दिली आहेत. मनुवादी प्रतिकाराची पुन्हा वेगळ्या पद्धतीवर काढत आहे, हे एक प्रकरण आहे आणि याच्याबद्दल साहेब लोक सांगतील. त्याच्यानंतर एक प्रकरण असंही आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोटाच्या विषयातील सवलतीचा शोध त्या अनुसूचित जातीमधून धर्मांतरित होताना फॉर्म 7 रूल नंबर 5/6 भरण्याच्या सूचना दिली आहे. सोबत व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, उपासक आले असल्याचे प्रमाणपत्र व कारण झेरॉक्स जोडण्याची सूचना दिली आहे. कोणी म्हणतात बौद्ध धर्म जाती विरहित आहे म्हणून चांगली होते. मग धर्म ही एक व्यक्ती आहे का, तर धर्माला आरक्षण मिळेल. जाती विरहित याचा अर्थ काय, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, याला जात विचारण्यात येते का, त्याचप्रमाणे बौद्धालाही जात नाही विचारण्यात येते, म्हणून त्याला म्हणतात जाती विरहित असे म्हणतात. हिंदू धर्म असं आपण त्याला जाती विचारतात. आता हा जो बौद्ध म्हणजे महार आणि महार म्हणजे बौद्ध असे समीकरण सध्याला आहे. परंतु 100 वर्षानंतर हे सुद्धा महार शब्द गुंत होईल किंवा इतिहासात जमा होईल असं मला वाटतं. कोणी म्हणतात धार्मिक अल्पसंख्याकांना आरक्षण आहे, परंतु संविधानातील अनुच्छेद 30 प्रमाणे शिक्षण संस्थांना फक्त अधिकार दिलेले आहे. अल्पसंख्याकांना बीपीएल धारकांना जसे घरकुल योजना आहे, रेशन धान्य योजना आहे असे आरक्षण दिले आहे. या काँग्रेस सरकारने 15% आरक्षण यापूर्वी दिलेले आहे. तर याच्यामध्ये मुस्लिमांना 7.5% आणि नंतर ख्रिश्चन आहे, जैन आहे, बौद्ध आहे आणि पारशी आहे वगैरे या 5 धर्मांना 3% म्हणजे असं 7.5% असे 15% दिलेले आहे. तर हे फक्त बीपीएल झाले. त्याच्यामध्ये काय सध्या बीपीएलचे जरी कॅटेगरी घेतले तरी 200 मुलांमध्ये 3 मुली आहेत आणि आपल्याला उपवर्गीकरण झाले समजा तरी 8% आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. तर 8% आरक्षण मिळालं तर आमच्या 16 मुलांचं काय नव्हते. कोणी म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला सांगितले. एका पत्रकाराला उत्तर देताना तुम्ही महार बना पण
अडचणीच्या व अडचणीच्या घ्या असे म्हटले, तर दुसऱ्या बाजूला असेही म्हटले आहे की आम्ही बौद्ध झालो तरी राजकीय कमी मिळवली अशी मला वारंवार खात्री आहे. म्हणजे बाबासाहेब प्रसंगानुसार उत्तर देत होते असे आपल्याला दिसून येते. सिंधू संस्कृतीचे भारत जैन आणि बौद्ध संस्कृती असल्याचे प्रकार हे आपल्याला सांगतीलच साहेब लोक. अशा प्रकारे बौद्ध विवाह कायदा आणि समान नागरिक संहिता अष्टशिरी आजच्या विज्ञानाद्वारे प्रश्न पाहिजे. बौद्ध बुद्ध पाठ पंचरण पाठ धर्म प्रचारक विद्वान नसतील तर धर्माला खाली येते. अशा प्रकारे 11 प्रकरणे या पुस्तकात दिलेली आहे. आपण यामधून 25-30 तरी घटना आपल्या जीवनात उपयोगी पडतील अशी खात्री आहे. कवी तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते माननीय अमृती बनसोड यांनी या पुस्तकाला उत्तम प्रकारची सविस्तर प्रस्तावना दिली, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद व त्यांचे आभार. आता एवढं मोठं म्हणजे वाचन आपण शांततेने ऐकून घेतलं याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम, नमो बुद्धाय. बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धर्मातील योगदान या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे जाहीर करतो. त्यावेळेस मी असं म्हणतो, असं विधान करतो की लेखकाला आजपासून 10 वर्ष अजून वाटले आहेत जगण्यासाठी. मी अनेकदा असं विधान करतो, ते गमतीनं नाही करत, त्याच्यात खरेपणा आहे. आता दैवाले साहेबांचं आताचं वय 86 वर्षाचं आहे, 85 वर्षाचं वय आहे, म्हणजे 40चा जन्म, म्हणजे 10 वर्ष त्याच्यात ऍड करावी लागतात. 100 म्हणजे अजून म्हणजे थोडस वाढवावं लागेल. म्हणजे असं म्हणूया आपण ढोबळपणानं की साहेबांना 100 वर्ष आरामात मिळतील. त्यांची आताची जी काही शरीरयष्टी आहे, प्रकृती आहे आणि या वयामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते सगळं बघितल्यानंतर ते नक्की सेंचुरी काढतील, शतक काढतील असं मला वाटतं. त्यांच्या नातवंडांनी हे लोक लक्षात ठेवावं आणि त्यांच्या सेंचुरी काढण्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचाच सहभाग राहणार आहे. आणि कुटुंबातले लोक या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा त्यांनी सेंचुरी गाठावी. आणि यासाठी गाठावी की काही लोक रिटायरच्या पूर्वीच रिटायर झालेले असतात जगण्यामध्ये आणि काही लोक रिटायर झाल्यानंतर की नाही त्यांच्या मनात एवढी ऊर्जा येते, एवढी प्रेरणा त्यांना मिळते, कारण आधी ते बंधनात असतात नोकरीवर वगैरे असताना आणि त्यांना अशा काही इच्छा असतात की नाही आपण रिटायर झाल्यानंतर मग आपल्याला अमुक कामं करायची आहेत, तमुक कामं करायची आहेत, यादी असते आणि जेवढी यादी आपल्या मनात असते ना माणूस अजून ऊर्जेनं जगतो. सगळी कामं संपली की माणूस संपेल. आयुष्यात सगळी कामं काही संपू द्यायची नाही. काही काही स्वप्न पाहत राहायचं, त्याचा पाठपुरावा करायचा आणि शेवटपर्यंत माणसाची स्वप्न कधी संपत नाही. परंतु काही काही स्वप्नाचा पाठपुरावा करत आपण जर गेलो तर आपल्याला लवकर काही मरण येत नाही. आपण अजून नव्या जाणीवेनं नव्या जोमानं कामाला लागत राहतो आणि अर्धवट स्वप्न पूर्ण करत जातो. हेच जीवनाचं सत्य आहे. बुद्धाला हेच सत्य सांगितलं जीवनात. तर त्यांनी ते नक्कीच सेंचुरी गाठतील असा मला विश्वास वाटतो. या प्रसंगी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना यासाठी परत शुभेच्छा देतो की 100 पर्यंत अजून 5-7 पुस्तकं त्यांनी काढावी. याचं कारण असं आहे की आपला जन्म झाला तेव्हापासून या पुस्तकांचा सहवास आपल्याला लाभलेला आहे. म्हणजे तुम्हाला आठवत नसेल, मलाही आठवत नाही, परंतु मला एक गोष्ट आठवते की आपल्याला ज्यावेळेस नाव ठेवायचा कार्यक्रम होता त्यावेळेस आई वडील आपल्याला पाळण्यात घालायचे आणि त्या पाळण्यातली जी गाणी होती ती गाणी बाबासाहेबांची गाणी होती. बाबासाहेबांची गाणी ऐकून आम्ही लहानाचं मोठं झालो. अलीकडच्या काळामध्ये आमच्या मुलांचं नाव ठेवण्याचे कार्यक्रम इतके आटोपशीर आपण करतो की भविष्यामध्ये बाबासाहेबांची गाणी पाळण्यातली राहतील की नाही असा प्रश्न येतो. आमचा जन्म या अवस्थेतून झालेला आहे. ही गाणी ऐकून ऐकून आम्ही मोठे झालो आहोत. नाव
ठेवण्याच्या कार्यक्रमात पाळण्यात असतानाचे पासूनचे आमच्यावर हे जे संस्कार झालेले आहेत, या संस्काराचा पाठपुरावा अलीकडल्या काळात करण्यासाठी या पुस्तकांची गरज आहे, म्हणून ते जगले पाहिजेत असं मी म्हणतो. सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यातून विचार करून समाजाला काही एक दिशादर्शक आपण काही देऊ शकतो का, याचं विचारमंथन करण्यासाठी पुस्तकाची समाजाला नितांत गरज आहे. मला हे सांगताना आज आनंद होतो की पुस्तकं प्रकाशित झाली म्हणजे आमची मुलं, आमची एक पिढी ही पुस्तक हातात घेतील आणि काहीतरी वाचन करतील, कारण वाचन संस्कृती आमची थांबली आहे. आमचा जन्म चळवळीतून झाला, आमच्या पुस्तकांचा जन्म चळवळीतून झाला. ज्या वेळेस 1960च्या सुमारास दलित साहित्य नावाची चळवळ सुरू झाली, साहित्याची चळवळ सुरू झाली, त्यावेळेस आमच्या समाजात ऊर्जा करण्याचं काम, आमच्या समाजात एक गतिशीलता निर्माण करण्याचं काम, आमच्या समाजात चळवळीचं एक ऊर्जा केंद्र, पॉवर हाऊस निर्माण करण्याचं काम ज्या झंझावाताप्रमाणे आमच्या देशातल्या पुस्तकानं केलं, त्याच्यानंतर 25-30 वर्षानंतर आम्ही पाहायला लागलो तर आमच्या या चळवळीला ओहोटी लागायला लागली. त्याचं खरं कारण जर कोणतं असेल तर आमची पुस्तकं वाचण्याची चळवळ थांबलेली होती. म्हणून हे जे विहार आहे, या विहाराला मी साधी सुधी अशी इमारत समजत नाही, जी सिमेंट कॉन्क्रीटची इमारत मी कधीच समजलो नाही. हे विहार आहे, हे आमचं पॉवर हाऊस असलं पाहिजे. आम्ही इथे बसतो, आम्ही रिचार्ज झालो पाहिजे, हे रिचार्ज केंद्र असलं पाहिजे. हे पुस्तकाच्या स्वरूपात आम्हाला ज्या दिवशी कळायला लागेल त्या दिवशी आमच्या समाजात आलेली जी काही मरगळ आहे, जी काही अवकळा आहे, जी काही अधोगती आहे, ही अधोगती दूर होण्यासाठी हेच विहार आपल्या कामात येणार आहे. आणि या विहारातली ही पुस्तकं आमच्या कामी येणार आहेत. ही पुस्तकं म्हणजे काही साधी सुधी पुस्तकं समजायची नाही. समाजाला आज विचारांची नितांत गरज आहे. आज देशामध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न आमच्या समोर आवासून उभे आहेत, आमच्या समोर असंख्य प्रश्न आहेत आणि असंख्य प्रश्न असताना आज समाज ज्या अवस्थेमध्ये खरकटलेला आहे किंवा ज्या दिशेनं जातो आहे आणि त्याचे होकायंत्र असणारे आमची सगळी नेते मंडळी ही त्या दिवशी आम्ही बीपीएल मध्ये जाऊ वैचारिक दृष्टीने, आमचा बीपीएल मध्ये वैचारिक दृष्टीने समावेश होईल. जगामध्ये ही किती मोठी क्रांती बाबासाहेबांनी केली, बुद्ध धर्माचा स्वीकार केला, ही जगातली एकमेव सर्वात मोठी क्रांती आहे. आणि या क्रांतीनंतर जे मूल्यांतर झालं, धर्मांतराला मी धर्मांतर म्हणतच नाही, धर्मांतराच्या दिवसाला मी मूल्यांतर म्हणतो. आमची मूल्य बदलली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी आम्हाला ही नवी मूल्य दिली, बुद्धाची नवी मूल्य दिली, बुद्धाचा धम्म दिला, हा धम्म म्हणजे आमची आचारसंहिता होय. ही आचारसंहिता ज्या दिवशी आम्ही संपवून टाकू त्या दिवशी आम्ही भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चितपणे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या दिशेनं आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून आमच्यात जोपर्यंत बुद्ध आणि बाबासाहेब राहतील तोपर्यंत आम्ही वैचारिक दृष्टीनं अगदी श्रीमंत राहू. आणि या देशामध्ये एक त्या गोष्टीची नोंद झाली, जगातले लोक ज्या ज्या वेळेस भारतात दलितांचा इतिहास शिकायला आले, बाबासाहेबांची चळवळ शिकायला आले, त्या दिवशी त्यांनी एक निष्कर्ष काढला की जगाच्या पाठीवर या देशातला जो बुद्धिस्ट वर्ग आहे तो बाबासाहेबांच्या प्रेरणेनं बुद्धिस्ट झाला. हा वर्ग सर्वात कमी कालावधीमध्ये इतक्या गतीनं परिवर्तित झाला, इतक्या गतीनं बदलला की जगात कुठलाही समाज इतक्या गतीनं बदललेला नाही. ही गतिमानता आज वेगळ्या दिशेला लागलेली आहे. म्हणून या पुस्तकाची गरज मला वाटत की या पुस्तकाचं महत्व किती आहे, या पुस्तकात कोणते विचार आहेत, कोणत्या दिशेला साहेबांना हे पुस्तक घेऊन जायचं आहे, समाजाला काय दिशा द्यायची आहे. मी आलो, कार्यक्रम थोडासा उशिरा सुरू झाला, माझा फायदा झाला, कारण त्या दरम्यान मी 15 मिनिटं हे पुस्तकाचं वाचन केलं आणि या पुस्तकामध्ये नेमकं काय काय आहे यावर मी थोडासा ओझरतो थोडस वाचन केलेलं आहे. हे पुस्तक मी पूर्णपणे वाचलेलं नाही, परंतु अनुक्रमणिका वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की साहेबांनी याच्या आधी 4 पुस्तकं काढली, हे 5वं पुस्तक आहे. त्या पुस्तकाला मी त्यांचे अपत्य म्हणतो. मी लेखकाच्या पुस्तकांना त्यांची अपत्य म्हणतो.
ज्या प्रसव वेदना त्या मातेला होतात तशाच प्रसव वेदना या अपत्यांचा जन्म होताना लेखकाला होता. लेखकाचं दुःख, लेखकाच्या वेदना लेखकालाच माहीत असतात. कवी, साहित्यिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त असे व्यक्ती म्हणून ज्यांनी या पुस्तकाचं प्रस्तावना लिहिली आहे त्यांना मी या ठिकाणी पाचारण करतो, विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं अधिक वेळ न घेता थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. रत्नाला मनोभावे वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय महादेव मिश्रा यांच्या मंगल हस्ते धोरे साहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन झालं आणि त्यावर भाष्य झालं. अत्यंत महत्वाचं असे माझे दुसरे मित्र कवी आहेत, साहित्यिक आहेत, लेखक आहेत, नाटककार आहेत, समीक्षक आहेत. ते एका शब्दात म्हणजे ते अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आहेत असे प्राध्यापक डॉक्टर सुरेश उमरावेजी, पूजनीय भंतेजी, समता सैनिकाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचेजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धर्मातील योगदान या पुस्तकाचे लेखक आदरणीय सन्माननीय धोरे साहेब, त्यांच्या सुविध पत्नी, या कार्यक्रमाचे संचालन करत असलेले आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रमेश जांभेजी, उपस्थित साहेबांचे कुटुंबीक आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आताच प्राध्यापक सुरेश उमराळे यांनी अत्यंत म्हटण्याजोगं त्या पुस्तकावर भाष्य केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बुद्ध धर्मातील योगदान ही या पुस्तकाचे शीर्षक आहे. त्या पुस्तकाचं शीर्षक परत काही सांगू जाते ते बाबासाहेबांचं बुद्ध धर्मातील योगदान काय आहे सांगण्याची पाहिजे आवश्यकताच नाही. ते बाबासाहेबांचं सगळं योगदान आहे. तर त्यांनी एका ठिकाणी म्हटलं बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाच्या ओटीत टाकलाय, त्याच्यामुळे ओटीत टाकल्याने बुद्धाचं सगळं काही त्यांनीच दिलेलं आहे. म्हणजे या बाबासाहेबांचं इतकं मोठं योगदान आहे बुद्ध धर्मात. त्यामुळे अमेरिकेच्या एका विद्यापीठाने एक ग्रंथ प्रकाशित केलेला आहे, इव्हेंट्स मोमेंट्स दॅट मोमेंट द होल वर्ल्ड, म्हणजे संपूर्ण जगाला कलाटणी देणाऱ्या घटना. म्हणजे गेल्या 100 वर्षामध्ये जगाला ज्या अभूतपूर्व महत्वाच्या अविस्मरणीय घटना घडल्या जगामध्ये, त्या 100 वर्षामध्ये अशा अभूतपूर्व महत्वाच्या आणि अत्यंत कलाटणी देणाऱ्या घटना 100 वर्षात घडल्या. त्याचा अमेरिकेच्या एका विद्यापीठाने अभ्यास केला आणि त्या अभ्यासात त्यांना असं आढळून आलं की जगाच्या 100 वर्षामध्ये जे अभूतपूर्व अत्यंत महत्वाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये दुसरी अत्यंत महत्वाची घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला जी 14 ऑक्टोबर 1956 जी धम्मदीक्षा दिली, ज्याला आपण धम्मक्रांती म्हणतो, ती जगातली दुसरी घटना 100 वर्षातली. यावरून आपण समजू शकू की बाबासाहेबांचं किती मोठं योगदान आहे. अमेरिकेसारख्या एका प्रसिद्ध विद्यापीठाने 100 वर्षाच्या एक देशातील इतक्या महत्वाच्या घटना म्हटल्या, त्यांनी व्यक्ती म्हटल्या नाही, घटना. ही दुसरी घटना जगातली 100 वर्षातली की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म क्रांती घडवून आणली. यावरूनच लक्षात येईल की या पुस्तकाचं महत्व म्हणजे भेटीत दिलेले शिक्षक ती इतकं मोठं महत्वाचं आहे
महत्व आहे या घटनेचं, या पुस्तकाचं. तर अशा पद्धतीने ते सुद्धा म्हणजे ढवळे साहेबांनी या पुस्तकामध्ये ते नमूद केले. भारतामध्ये नव्हे विश्वामध्ये या 100 वर्षामध्ये घडून आलेली आहे. इथे त्या पुस्तकामध्ये ढवळे साहेबांनी 11 प्रकरणाची इथे नोंद घेतलेली आहे. त्याच्यात पहिलं प्रकरण असं आहे की भीमाच्या बालपणी झालेल्या जातीयतेचा आघात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मला वाटते लेखकांनी सांगितलेलं आहे, आमच्या सुरेश दादांनी सांगितलेले आहे की कशा प्रकारचा अमानवीय मानवाला काळीमा फासणारा अपमान बाबासाहेबांच्या बाबतीत घडलेला आहे. पण तरी सुद्धा भारतीय राज्यघटना लिहित असताना बाबासाहेबांना झालेला हा अपमान भारतीय राज्यघटनेत कुठे झालेला नाहीये. किती मोठ्या मनाचे बाबासाहेब की त्यांना त्यांचा अनेक छळ झाला, अपमान झाला, पदोपदी त्यांना उघडीक करण्यात आलं, तरी सुद्धा भारतीय घटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची हे सगळं विसरलं आणि भारत एक राष्ट्र व्हावं, भारताला एकात्मता नांदावी म्हणून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना निधरली. म्हणजे त्याला काय म्हणतो, सर्वधर्म समभाव नाही. जे कधी आपल्या बोलण्यात येते की सर्वधर्म भारतीय राज्यघटना ही सर्वधर्म आहे, सर्वधर्म समभाव नाही. तर अशा प्रकारे ही घटना लिहित असताना बाबासाहेबांनी ते सगळं विसरून भारत एकसंघ कसा होईल, भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता कशी नांदेल आणि एकसंघ भारत कसा होईल याचा विचार केला. हे साहित्यिक होते, त्यांनी या पुस्तकाचं अनुक्रमणिका लिहिलेली आहे, त्याचं मी त्यांनी विश्लेषण केलं. दुसरं समीक्षक म्हणजे ते नाटककार आहे, कवी आहे, लेखक आहे आणि समीक्षक सगळ्यांनाच नाही होता येत. काय असावं आणि काय नसावं हे ज्यांना कळतं आणि ते आपले मत मांडत असतात ते समीक्षक. सगळ्यांना समीक्षक होता येत नाही. जसं मला कोणी म्हटलं की याचं तुम्ही समीक्षण करा, तर मला समीक्षण नाही करता येणार. मी एवढंच म्हणेन जास्तीत जास्त हे ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध धर्मातील योगदान. आता हा धर्म शब्द आहे, तुम्ही म्हणेल पण जास्तीत जास्त धम्म करा. मी त्यांना लिखाण करण्यापूर्वीच सुचवलं होतं, कदाचित त्यांनी धम्मातील योगदान असं त्यांनी करूनही टाकलं. बऱ्याच नंतर त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये धर्म आणि धम्म याविषयी सविस्तरपणे लिखाण केलेलं आहे. तेव्हा ही सूचना माझी जरी खरी असेल तर त्यांना पटलेली आहे. बऱ्याच योगदान बौद्ध धर्मातील बाबासाहेबांचे योगदान सर्व व्यापक क्षेत्रामध्ये योगदान आहे. राजकारणात आहे, अर्थकारणात आहे, शेतकऱ्यांच्या कृषी विभागात आहे, मजुरांच्या मजुरी विभागात आहे, महिलांच्या विकासामध्ये आहे. सर्व स्तरीय त्यांचं योगदान आहे. हे मी अधिक विस्ताराने सांगावं असं मला वाटत नाही. पण इथं त्यांनी फक्त धर्मातील योगदान दिलेलं आहे. बौद्ध धर्म लिहिल्यानंतर 1956 पासून आता 69 वर्ष होतात आणि त्यानंतर आमच्यामध्ये काय बदल झालं असं जर कोणी विचारलं तर बरंच काही बदल झाला. सामाजिक दृष्ट्या आमच्यामध्ये बदल झाले. पहिले महारवाडे होते, आता ते राजवाडे झाले, बौद्ध वाडे झाले. आमच्या घरांची नावं बदलली, आमच्या मुलाबाळांची नावं बदलली. ही मोठी धर्मक्रांती झाली. वैशालीनगर, मिलिंदनगर हे सगळे जे नावं आहेत हे सगळे त्या बौद्ध धर्माच्या या धर्मक्रांतीनंतरचेच आहेत. आणि अशा प्रकारे हे जे लिखाण करणारे जे आहे तर खेड्या पाड्यामध्ये आपला हा समाज शिकला आहे, शिकला सवरला आहे, त्याला समजायला लागलेला आहे. तो काव्य किंवा हे जे लेखन आहे, नाटक वगैरे लिखाण करण्याचं आमचं जे खोपरागडे सर आहे, त्यांनी केवढं मोठं मुक्तनायक नाटक केलं. ते 300-400 ऍट ए टाइम स्टेजवर हत्ती घोडे येऊ शकतील इतकं चांगलं प्रिपरेशन त्यांनी केलेलं. कुठून आलं हे कुठून आलं तर बाबासाहेबांनी ते आम्हाला विद्यादान दिलेलं आहे, जो मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि आमचं जो बदल झालेला आहे, आम्ही आमच्या परंपरागत जो व्यवसाय होतो
बाबासाहेबांनी सांगितलं होतं एसटी मध्ये सगळ्या जाती येतात, छाटी येतो, अंगी येतो, कोळी येतो, मातंग येतो, चांभार येतो, पण त्यांनी आपला परंपरागत व्यवसाय सोडलेला नाही. 340 किलोमीटर दिल्ली होती ते बघितलेलं आहे आणि ती बघितल्यानंतर हर्षित झाले, त्याच्या डोळ्यातून पाणी पडलं. म्हणजे इतके बाबासाहेबांचे कार्य या करायचे. तसंच एक उदाहरण तुला सांगतो. बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला बौद्ध धर्म दिला तेव्हा खूप विचार केला. म्हणजे 1935 ला आपल्याला केला आणि 56 ला धर्म दीक्षा दिली. पण ते इतके दिवस बाबासाहेब त्याचा स्टडी करत होता मी काय करू आणि दुसरीवर ब्रह्मदेशाचा काही कॉन्फरन्स होती, त्या कॉन्फरन्सला बाबासाहेब गेले होते. त्या कॉन्फरन्स मध्ये त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की हे कुठेतरी सेवावर पुन्हा कुठेतरी जाते आणि माझे लोक असाही प्रकार बुद्ध धर्म दिला तर माझे लोक पूजा करायला लागतील. त्याच्यामुळे तो काही मग बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. दीक्षा त्यांनी घेतली. त्याच्यानंतर लोकांना आता ही दीक्षा ही दीक्षा तेव्हा आता त्या राज्याचं पालन केलं पाहिजे. परंतु आजची स्थिती आजचं पिक्चर वेगळं आहे. आजचं पिक्चर वेगळं असं आहे की लोक ते आपले भरले आहेत, आपले वर्ग आहे तो पुनर्जन्म सांगतात. पुनर्जन्म लोकांचे लोक करतात. हे किती मोठी स्थिती आहे. आणि साहेबांनी लिहिलेलं आहे किती पाहिजे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही प्रथमतः दिवाणवंदन करतो आणि मी केवळ आणि केवळ आभार मानणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्मातील योगदान या पुस्तकाचं आज प्रकाशन. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय एम मेश्राम साहेब यांनी अध्यक्ष भाषण शाटकट आणि वैचारिक मांडलं, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. या पुस्तकाचे प्रकाशक विमोचन प्राध्यापक डॉक्टर सुरेश दुर्गाडे सर यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करून विमोचन करून अगदी उत्तम प्रकारे त्यावर भाष्य केलं. सर खरं म्हणजे बहुसंख्य जनता आपल्याला ऐकायला येते. आमची अपेक्षा असते प्राध्यापक डॉक्टर दुर्गाडे साहेबांनी अधिकाधिक बोला यासाठी त्यांना येत असते, पण आम्हाला उशीर झाला. पुनश्च एकदा मी आपले फार आभार मानतो. नंतर यांची या पुस्तकाला प्रस्तावना लावलेली आहे अशा आदरणीय आमचे सन्माननीय म्हणजे भोसोड साहेब यांनी अगदी ब्रॉड माइंडने या पुस्तकातील प्रस्तावना दिलेली आहे. कारण मी वाचलेलं आहे सगळं पुस्तक. साहेबांनी मला पुस्तक दिलेलं आहे, त्याच्यावर मी म्हणजे 2-3 कुठे जर आपलं पुस्तक मला वारंवार वाचावं असं वाटते. माझ्याकडे पडलंच असते. इतकी वैचारिक बातमी आहे. म्हणजे पुस्तकाचं या विमोचन आहे तिकडे थोडासा अभ्यास असतो. पुस्तकाचे लेखक एम.डब्ल्यू. रेवल साहेब यांनी त्या पुस्तकामध्ये काय आहे त्यांच्या त्या प्रस्तावनेमध्ये आधी सांगितलेलं आहे. त्यांच्या सहभागी होती दैवले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही आभार. कारण त्यांच्याशिवाय त्यामध्ये पालन चालत नाही. त्याच्या विरुद्ध सहभाग दिला तर हे सगळं शक्य आहे. या कार्यक्रमाचं अतिशय उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केलेलं आहे आमचे मित्र राजाराम नागरे सरांनी. त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यांचे सुपुत्र आदरणीय दैवल साहेब, सुरेशजी दैवल, माझ्या समोर बसलेले आदरणीय बोरीकर साहेब, डॉक्टर कालेकर साहेब, गुरागडे साहेब, बोरकर साहेब, कालेकर साहेब, प्राध्यापक सुलताचे सर, डॉक्टर साहेब, वहाने सर, बांबोडे सर, बागडे साहेब, प्राध्यापक रामके सर, मागे मेश्राम साहेब, एकंदरीत सगळ्यांचं आभार.